नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 6वी विषय आहे भूगोल यामधील 8वा धडा नैसर्गिक संसाधने. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. याच्या खाली जे प्रश्न विचारले आहेत याची उत्तरं कशी द्यायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला जेव्हा तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. ओके, सो लेट्स स्टार्ट. आणि यामधील प्रश्न अ, खालील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग काय? ओके, तर आपले जे नैसर्गिक संसाधने आहेत, पाणी, जमीन, हवा, तर या संसाधनांचा आपल्याला काय काय उपयोग होतो हे लिहायचं आहे. चला, याच्यामध्ये पहिला आहे पाणी. उत्तर बघा. पाणी या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग पिण्यासाठी, शेतीसाठी, मासेमारीसाठी, मीठ तयार करण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी आणि जलचरांच्या वास्तव्यासाठी, तसेच पाण्याचा वापर करून आपण वीज निर्मिती सुद्धा करतो. ओके, तर हे सर्व पाणी या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग आहे. दोन नंबरला आहे वने. तर बघा, वने या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग फळे, फुले, डिंक, मध, लाकूड, औषधे, रबर इत्यादी उत्पादने मिळवण्यासाठी आणि प्राण्यांच्या राहणीमानासाठी होतो. तिसरा आहे प्राणी. तर प्राणी या नैसर्गिक संसाधनांचा उपयोग वाहतुकीसाठी, नांगरणीसाठी, आपण नांगरणीसाठी बैलांचा वापर करतो बघा, त्यानंतर प्रवासासाठी म्हणजे घोडागाडी, बैलगाडी, दूध मिळवण्यासाठी, मांस, अंडी, लोकर, हाडांची भुकटी इत्यादी प्रकारची उत्पादने मिळवण्यासाठी होतो. तसेच प्राणी म्हटलं तर त्यामध्ये कुत्रा हा प्राणी येतो. तर कुत्र्या या प्राण्याचा उपयोग आपण आपल्या घराचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा करतो. चौथा आहे खनिजे. आता बघा, खनिजांपासून आपल्याला विविध धातू आणि रसायने प्राप्त होतात. रसायनांचा उपयोग हा औषधी तयार करण्यासाठी होतो. प्रमुख गट पडतात. धातू खनिजांचा वापर प्रामुख्याने विविध प्रकारचे धातू मिळवण्यासाठी केला जातो. तर अधातू खनिजांचा वापर हा रसायने तयार करण्यासाठी केला जातो. पाचवा आहे जमीन. मृदा या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग खनिजे, विविध प्रकारच्या वनस्पती, नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी, बांधकाम, सजीवांच्या वास्तव्यासाठी, खरेदी विक्री व्यापारासाठी, जागेचा व्यापार करणे इत्यादी गोष्टींसाठी मृदा म्हणजे जमीन या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग होतो. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. ब, पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. आणि यामध्ये आहे नैसर्गिक संसाधने. तर हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. ओके, तर नैसर्गिक संसाधनांचा वरची ही लाईन आहे आणि त्याच्या खाली त्याचा आपण काय म्हणून उपयोग करतो किंवा कशासाठी आपला त्याचा उपयोग होतो या अशा पद्धतीने हा तक्ता पूर्ण करायचा आहे. तर चला, याचं उत्तर बघा. मृदा शेतीसाठी वापरली जाते. हवा याचा उपयोग आपण श्वसनासाठी करतो. पाणी तर समुद्राच्या पाण्यापासून मीठ मिळते. खनिजे याच्यापासून धातू, वनस्पतीपासून विविध औषधे, पाण्यामध्ये मासळे किंवा वेगवेगळे मासे आणि जमिनीचा उपयोग आपण बांधकाम करण्यासाठी करतो किंवा शेती करण्यासाठी करतो.
ओके, तर अशा पद्धतीने आपण हे कम्प्लीट केलेलं आहे. नेक्स्ट आहे पुढील प्रश्न क. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर यामध्ये बघा, पहिला, मृदा तयार होणे कोणत्या घटकांवर अवलंबून आहे? आणि याचं बघायचं उत्तर, मृदा निर्मिती ही प्रामुख्याने मूळ खडक, जैविक घटक, हवामान, जमिनीचा उतार तसेच कालावधी या घटकांवर अवलंबून असते. दुसरा प्रश्न, वनांमधून कोणकोणती उत्पादने मिळतात? म्हणजे जे जंगल आहे, मोठमोठी वनं आहेत, त्याच्यापासून आपल्याला कोणत्या गोष्टी मिळतात किंवा कोणती उत्पादने मिळतात? उत्तर बघा, वनांमधून फळे, फुले, डिंक, मध, लाकूड तसेच विविध औषधी वनस्पती असतात, त्यापासून औषध, रबर इत्यादी उत्पादने मिळवण्यासाठी, तसेच इथंचा स्वल्पविराम आहे, तसेच प्राण्यांच्या राहणीमानासाठी वनांचा उपयोग होतो. तर यामध्ये बघा, वनामधून रबर, डिंक आणि औषधी वनस्पती यांसारखी उत्पादने सुद्धा मिळवता येतात. चला, तर तिसरा प्रश्न काय आहे, खनिजांचे उपयोग कोणते? आणि याचं उत्तर बघा, खनिजांपासून आपल्याला विविध प्रकारचे धातू आणि रसायने प्राप्त होतात. ओके, तर रसायनांचा उपयोग हा औषधी तयार करण्यासाठी होतो. आता याचे प्रामुख्याने खनिजांपासूनचे प्रामुख्याने दोन गट पडतात. त्यामध्ये पहिला आहे धातू खनिज. ओके, तर धातू खनिजांचा वापर प्रामुख्याने विविध प्रकारचे धातू मिळवण्यासाठी केला जातो. म्हणजे सोने, चांदी, पितळ, तांबे. ओके, तर या सगळ्यांपासून याचा हे कशापासून मिळवलं जातं, तर या धातू खनिजांपासून मिळवलं जातं. तर अधातू खनिजांचा वापर हा रसायने तयार करण्यासाठी केला जातो आणि हीच रसायने वापरून आपण त्यापासून औषध तयार करतो. तर हे झाले खनिजांचे उपयोग. आता चौथं बघा, जमिनीचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो? ओके, तर उत्तर आहे, जमिनीचा वापर विविध प्रकारची पिके घेण्यासाठी, नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी, व्यावसायिक उपयोगासाठी, खरेदी विक्री करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी, बांधकामासाठी, वनस्पती आणि मृदा मिळवण्यासाठी, विविध प्रकारची खनिजे देखील जमिनीतूनच मिळतात. या कामांसाठी जमिनीचा वापर केला जातो. पाचवा आहे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे? आता बघा, नैसर्गिक संसाधने निसर्गात आधीपासून उपलब्ध असतात. या संसाधनांचा वापर प्रत्येक सजीव त्याच्या गरजेप्रमाणे करत असतो. दुसरा पॉइंट, लोकसंख्येत झालेली मोठ्या प्रमाणात वाढ आणि माणसाचा हव्यास यामुळे नैसर्गिक साधनांचा अति प्रमाणात वापर सुरू झाला आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय बहुतांश नैसर्गिक संसाधनांचे साठे हे मर्यादित स्वरूपाचे असतात किंवा ही अशी नैसर्गिक संसाधने तयार होण्यासाठी खूप जास्त कालावधी लागतो, परंतु ते वापरण्यास किंवा वापरून लगेच संपतात, परंतु ते तयार होण्यासाठी कालावधी जास्त वेळ लागतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे, म्हणजेच ते व्यवस्थित योग्य प्रमाणात वापरणे, त्याची जपणूक करणे गरजेचे आहे. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपला हा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून नक्कीच कळवा.